अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिके वाहून गेली आणि काही ठिकाणी तर पाऊस एवढा पडला की नद्यांना पूर आला आणि पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं। अनेकांना स्थलांतर करावं लागलं। सतत पाऊस पडत असल्यामुळे पंचनाम्यांना विलंब होत असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलंय। पण पंचनाम्यानंतरही शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळण्यासाठी 2-2 वर्ष वाट पाहावी लागते, असा शेतकऱ्यांचा पूर्वानुभव आहे। यंदाही शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे। सरकारने निवडणुकांच्या वेळी देखील कर्जमुक्तीची आश्वासनं दिली, पण तेही अद्याप पूर्ण केले नाही। तरीही या आश्वासनाने शेतकऱ्यांच्या मनात एक आशा निर्माण केली होती आणि अनेक शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेडच्या माध्यमातून कर्जमुक्तीसाठी अर्ज भरले होते। जवळपास 2 लाख लोकांनी यासाठी अर्ज भरले होते। या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागृत करण्यासाठी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करता काहीतरी ठोस पावले उचलण्याचं आवाहन केलंय। त्यांनी यावेळी शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सुरू केलेल्या विशेष हेल्पलाईन बद्दलही सविस्तर माहिती दिली आहे आणि शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याचं आवाहन केलंय। बघूया ते काय म्हणालेत। मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे। शेतकऱ्यांची फार गंभीर अशी अवस्था आहे। संपूर्ण पीक यावर्षी अतिवृष्टीनं गेला आहे। सोयाबीन असेल, कापूस असेल। सरकारने ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवून खरं म्हटलं म्हणजे जसं घोषणा केली होती तसं कर्जमाफी पहिले द्यायला पाहिजे होती, पण ती अजूनही त्यांनी दिलेली नाही आहे आणि देण्याची काही त्यांची नियत आहे असं दिसत नाही। त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर ज्या ज्या लोकांनी कर्जमाफीचे किसान ब्रिगेडच्या माध्यमातून अर्ज भरलेत त्या सगळ्या लोकांचा, जवळपास 2 लाख लोकांनी अर्ज भरलेत, त्या 2 लाख लोकांचा मोर्चा आपल्याला तिथे न्यायचा आहे। त्याची आपल्याला आतापासूनच तुम्हाला कल्पना देतो की तयारी चालू करा। एक दुसरा विषय असा आहे की हे जे खरेदी केंद्र यांनी सुरू करायला पाहिजे होते महिन्याभर अगोदर, ते अजूनही केलेले नाहीत। आपण त्या संदर्भामध्ये अल्टिमेशन सरकारला दिला होता, त्याचा परिणाम झाला आणि त्यांनी घोषणा केली आहे की 1 तारखेपासून नोंदणी आणि 5-10 तारखेच्या आतमध्ये आम्ही खरेदी डायरेक्ट चालू करू। त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना विनंती आहे की उगाच माल विक्रीची घाई करू नका। फारच घाई असेल तर निशांत सहकारी पतसंस्थेचे गोडाऊन्स असतील किंवा बाकीचे जे काही तारण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडे ठेवा, मात्र व्यापाऱ्यांना पडेल भावामध्ये तो माल विकू नका। तर अशी काही सरकारकडे आपल्याला घाईकुतीची हे करायची आवश्यकता नाही शेतकऱ्यांनी जाऊन। तरी मी सगळ्यांना विनंती करतो या सगळ्या संपर्कामध्ये की उगाच आत्महत्येसारखी टोकाची पावलं उचलू नका। मला माहिती आहे माझं बोलणं सोपं आहे, मात्र तुमच्यावरची आलेली कल्पना संकट तुम्हाला झेलायची याची मला कल्पना आहे। मात्र आता जे आहे त्याला आपल्याला फेस केलं पाहिजे। पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं मी त्या संदर्भामध्ये येत्या दिवसांमध्ये तुमच्यासमोर येतच जाईल आणि तुम्हाला सांगत जाईल काय करायचं आहे म्हणून। डायरेक्टली फेसबुक लाईव्ह करेल किंवा अशा पद्धतीने व्हिडिओ रिलीज करत राहील। तर सांगतो की हेल्पलाईन आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये सुरू करत आहोत। जर समजा तुमच्या भागामध्ये कुठे अशा शेतकऱ्यांची आत्महत्या झालीच तर कृपा करून दैनिक देशोन्नतीच्या कार्यालयामध्ये त्या संदर्भात ताबडतोब सूचना करा किंवा आम्ही काही हेल्पलाईन प्रत्येक जिल्ह्याच्या उघडतो आहे, त्याचे मोबाईल नंबर देतो, तिथं तुम्ही त्याच्यावर सगळी माहिती पाठवा। आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे 2004ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका टाकली होती, त्याच्यामुळे 1 लाख रुपये शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या कुटुंबियांच्या यांना मिळतात। मात्र खरं म्हटलं म्हणजे ती रक्कम आतापर्यंत सरकारने वाढवायला पाहिजे होती। तर त्या संदर्भात आता आम्ही एक पुन्हा रीट टाकतोय कोर्टामध्ये, तर की 10 लाख रुपये त्याची कमीत कमी किमान शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। त्या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु पैसे मिळतात म्हणून आत्महत्या वगैरे हे जे काही लोक करतात त्याला आपल्याला छेद दिला पाहिजे। उगाच हे जे काही शेतकऱ्यांना बालन टांधले जातात, परंतु ज्याचे त्याचे काय म्हणतो त्याला परिस्थिती त्याला माहीत असते। कुणीही सुखासुखी आत्महत्या आपला जीव गमावत नसतो। मात्र गावकऱ्यांनाही विनंती आहे की अशा पद्धतीने कोणाची मानसिकता जर खराब झाली असेल तर त्याला तात्पुरती मदत करा, त्याला मागे उभे राहा, त्याला धीर द्या आणि मी सांगितलं त्याप्रमाणे कुठलाही माल विक्रीची घाई करू नका मी तुम्हाला सांगतो। आणि या सगळ्या संदर्भामध्ये हेल्पलाईनला सातत्याने संपर्कात राहा एवढं बोलतो। नमस्कार।